म्हणे, आमासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धावे घाली पाण्हा नाम घेता पंढरी राणा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग घेण्याचं कारणही सर्वांना माहिती आहे. आज कृष्ण जन्म. गोवर्धनगड गेले वर्षीच्या दसऱ्याला विघ्ने बाबांनी आम्हाला निमंत्रित केलं. केंद्रे महाराजच्या माध्यमातून भूमिपूजन, त्यावेळेला कीर्तन आमचं झालं. याही वर्षी सर्व भाविकांच्या आग्रहाने जे विघ्ने महाराज, विष्णू महाराज केंद्रे या दोन्ही महात्म्यांनी निमंत्रण दिल्यानं पुन्हा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने वारकरी संप्रदायातील थोर गायिका आमच्या भगिनी, माझ्या आईच्या पुण्यस्मरणार्थही ताईचं भजन माझ्या घरी, त्याही या ठिकाणी त्यांचा याच्या आधी हा कार्यक्रम झाला. त्याही कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. दोन्ही मृदंगाचार्य महाराज, स्वतः विघ्ने महाराज, सर्व टाळकरी, गायनाचार्य, विनेकरी, भालदार, चोपदार, बसलेल्यातले सर्व महाराज. काहींचा नामोल्लेख केला तर काहीचा नक्की राहून जातो, पण सर्वच्या सर्वच मला आणि एका वाक्यात सांगतो, सगळे महाराज माऊलीच्या स्वरूपात दिसतात. त्यांना माऊलीच्या स्वरूपात एकदा मनोभावे वंदन. संयोजक मंडळी उपस्थित, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता, शूटिंगवाले, फोटोग्राफर, पत्रकार, जेवणारे, जेवू घालणारे, पाणी पाजणारे, सगळे आपापल्या परीनं सेवा करणारे सर्व धन्यवादास पात्र आहे. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न कार्यक्रम आहे. साऊंड सिस्टीम एक नंबर, तुम्हालाही धन्यवाद. शूटिंग वाले तुम्हालाही धन्यवाद. मंडप ज्याचा असेल त्यालाही धन्यवाद. कारण मंडपात प्रवेश केला चापेसर की वाटतं कृष्णाच्या द्वारकेत प्रवेश झाला. सुंदर, एवढा दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न का होतो? पहिलं कारण आहे संत भगवान बाबाची कृपा. दुसरं महत्वाचं उत्तर आहे, गोवर्धन गडासाठी परिसरातील सर्वच्या सर्व भाविक एका मायची लेकरं होऊन एकत्रित आले, हे त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. मी किती गोड बोललो तरी तुम्हाला 12ला मोकळे करतो बरं का ताई. एकंदर 5 पर्व, अगदी थोडा थोडा स्पर्शे सर्व विषयाला करतो. पर्व विशेष भागवत धर्मे, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमत्व, शिवरात्र, हे 5 पर्व. एक राम जन्म, एक कृष्ण जन्म, एक नरसिंह जयंती, वामन जयंती आणि महाशिवरात्र, हे 5. आणि वर्षाच्या 24 एकादशा, 15 दिवसा एक एकादशी, कार्य न करसी व्रतसार, 24 एकादशा आणि 5 पर्व, हिशोब 29 होतो. त्याला वेगळ्या भाषेत 29 म्हटलेलं आहे. 29. आणि 29 व्रताचं अवलंबन करतोय तो वैष्णव विठ्ठल. म्हणून हे वैष्णवाला उपवास आजचा करावाच लागतो. बरीच माणसं उपवास करतात राम जन्माचा दुपारपर्यंत.
दुपार झाली की जेवणावर तुटून पडतात. अरे असे जर राम जन्माचे उपवास करायचे असेल 12 पर्यंत रोज, तर 12ही महिने राम जन्मच चालला. बरोबर रात्रीच्या 12 पर्यंत कृष्ण जन्माचा उपवास करतात की बसलीच पंगत. नाही, एकादशी जशी दुसऱ्या दिवशी सोडायची आहे, तसं पर्व ही दुसऱ्या दिवशी. फरक एवढाच आहे, एकादशीच्या दुसऱ्या दिवसाच्या जेवणाला बारस सोडणे म्हणतात. जे पर्व आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीचं जे जेवण आहे त्याचं नाव पारण आहे. बस एवढाच फरक आहे. पारणे 5 आहे. राम जन्माचं पारण, कृष्ण जन्माचं पारण, शिवरात्रीचं पारण, वामन जयंतीचं पारण, महाशिवरात्रीचं पारण. हे 5 पारणे आहे आणि 24 बारस आहे. बारस म्हणून उपवास आणि पारण या दोन्ही शब्दाचा स्वीकार आमच्या साधू संतांनी केला. केला भोगवटा आम्हाला, उपवास पारण राखीला दारवटा, केला भोगवटा, केला भोगवटा राखेला दारवंटा, केला भोगवटा महालागी. हे अवतार अनंत आहे बरं का भागवतराव. मुख्य 10 आहे आणि प्रकार 6 आहे. अगदी थोडक्यात सगळे जसं जमल तसं. अवतार अनंत आहे. अवताराच्या राशी म्हटलेला आहे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू देना लागे उतरणे. अनंत, बस अवतार अनंत आहे. पण मुख्य 10 आहे. कत्स्य, मत्स्य, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. कलीच्या अंती होणार कलंकी, तो पुढे आहे. हा 8वा अवतार आहे जो आज. एक लक्षात घ्या, एकमेकाच्या विरुद्ध आहे राम आणि कृष्ण. निवडणुकीला उभे नाही, विरुद्ध म्हणजे नावापासून विरोध. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. इथून वाकडा आहे दोघाच. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग केला कृष्ण. राम सरळ आहे. जन्मापासून विरोध. याचा भर दुपारी, याचा अर्ध्या रात्री, बरोबर विरोधात. हे दुपारी 12ला आणि हे रात्री 12ला. रामाचा जन्म शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात ते नवमीला, हे अष्टमीला, ते चैत्रात, हे श्रावणात, ते उन्हाळ्यात, हे पावसाळ्यात. राम राजवाड्यात, कृष्ण येरवड्यात, म्हणजे सेंट्रल जेलमध्ये. रामाचा जन्म राजवाड्यात झाला. आज ज्यांचा उत्सव त्या भगवान कृष्णाच्या मामाच्या सेंट्रल जेलमध्ये झाला. रामाचा जन्म झाला तेव्हा मायबापाला आनंद आहे. भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौसल्या हितकारी, हरसित महतारी, मुनि मनहारी, अद्भुत रूप विचारी, लोचन अभिरामा, तनुगुण श्यामा, निजयायुध भुजचारी, भूषण बनमाला, नयन विशाला, शोभा सिंधू खरा. बस कळलं नाही पण गोड वाटलं तुम्हाला. भय प्रगट कृपाला, चतुर्भुज रूपात प्रकट झाले. माई कौशल्या नाराज झाली. आप चतुर्भुज में प्रकट हुए भगवान? हाँ माँ. अरे क्या माँ माँ कहते हो? अगर चतुर्भुज में प्रकट हुए तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है, क्या करूं, छोटे हो जाओ. माता पुनि बोले, सोमति डोले, तज उदात यह रूपा, की जय शिशु लीला, अति प्रिय शीला, यह सुख परम अनुपा. भगवान लहान झाले. अब तो अच्छा लगता है? नहीं. क्यों? अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करूं? छोटा बच्चा क्या करता है? रोना सुरू करो, रोदन ठाना. जेव्हा रडायला सुरुवात केली, एका दासीनं बघितलं माई कौशल्याला बाळ झालं. ती पळत गेली दशरथजीपर्यंत. जय हो महाराज, महाराज बधाई हो महाराज. क्या हुआ महाराज? अरे तू क्या पागल हो गई क्या? पागल आप बनने वाले. हुआ क्या? आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनी काना,
मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाए बुलाई बजावहु बाजा आदेश दिला जा बाजे बजाने को लगाव. अख्ख्या अयोध्येत भर दुपारी वाद्य वाजायला सुरुवात झाल्यावर एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली, बाई कशाच्या नवबदा बाई कशाचा नवबदा नवबदा पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ कौसल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा लोग दर्शन को. बस मी का सांगतो, रामाचा जन्म झाला तर अयोध्येत आनंद आहे, मायबापालाही आनंद आहे. कृष्ण जन्म झाला आणि देवकी पहिल्या यष्टीनं गेवराईला आली. ताटे साहेब पेढे घ्या. ऐकलं कुठं? तिथे चिंता आहे. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, आणि उशीर करू नका. जणी कंसासी करेल माझ्या वाड्यासी रामचंद्राचा जन्म आनंद मायबापाला, भगवान कृष्णाचा जन्म चिंता मायबापाला. रामाचं चरित्र एक बाणी एक पत्नी एक वचनी, या बाबाचं अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचन. राम प्रभूचा संबंध 9 सोबत आला, कृष्णजीचा 8 सोबत आला. हे आकडे माहिती आहे ना? आकडे म्हणजे ते वीज चोरतात ते आकडे नाही. आपल्या जर कोणी विचारलं सर्वात स्वतंत्र मोठा अंक जगाच्या पाठीवर कोणता, उत्तर 9 आहे. बरं का चापे सर? 9 का? 9 पेक्षा मोठा अंक स्वतंत्र नाही. काय म्हणतील 10 नाही कळत का तुम्हाला? कळतं ना आम्हाला. 9 पेक्षा मोठा नाही का? मोठा आहे पण स्वतंत्र मोठा नाही. 10 शून्याचा पाठिंबा घेऊन झालं मोठं. असं कोणाच्या बळावर तर कोणी मोठं होईल? अरे शून्याने घेतला पाठिंबा काढून तर एकचे काय हाल होईल? म्हणून जगात स्वतंत्र मोठा अंक 9 आहे. त्याच्यापेक्षा स्वतंत्र मोठा अंक नाही. त्याला कुठेही फिरवा स्थिर आहे तो. घरी गेल्यावर पहा 9 2 18 8 1 9 3 27 7 9 36 6 3 9 5 45 5 4 9 54 5 9 63 6 3 9 8 72 7 2 9 9 81 8 1 9 सरळ नाही आडवं लावतो. 9 2 18 8 1 9 18 36 6 3 9 36 2 72 7 2 9 72 2 1 व्हायच्या 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. रात्रभर कागद काळे करा आणि मला मोबाईल करा सकाळी. तुलसी कहीस राम केवढा बचत निशंक. आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. 9 संबंध रामचंद्राचा 9सी. भगवान कृष्णाचा 8सी आहे. जन्म झाला अष्टमीला, अवतार 8वा, प्रगट झाला 8 वर्षाचा, विनंती केल्यावर लहान झाला.
देवकीच्या पोटी क्रमांकही 8वाच आहे आणि पुढे कार्य केलं ते 8च स्वरूपात आहे. हे नीट आहे का? 8चा आकडाच असा आहे, त्याच्यात गाठ नाही. बाकी सगळ्या आकड्याला गाठी आहे. 1ला वर गाठ आहे, 2ला खाली गाठ, 3ला मध्येच गाठ आली, 4लाही खाली गाठ आहे, 5ला उजव्या भागाला गाठ आहे, 6ला मध्ये गाठ आली, 7ला वर गाठ, 9ला डोक्यावर गाठ, बिना गाठीचा 8 छत्रीची दांडी गाठ. हा ना. बरं, चढ उतार आहे त्याच्यात, खाली जातं वर जातं, करून पहा. 8 दुणे 16, 6 आणि 1 7, उतरलं 1 ने. 8 1 24, 4 2 6, 8 चौक 32, 3 2 5, 8 45, 4 0 4, 8 6 48, 8012 गेलं वर. हे का सांगतो? कृष्ण जीवनाशी असा 8चा संबंध आहे. जसं चढउतार आहे. जरासंधाच्या भीतीनं मैदान सोडून पळाला, 8 दुणे 16. कारण नसताना तुटकं चाक घेऊन युद्धात भीष्मावर धावला, 8 सकम 48. विठ्ठल कार्य केलं ते 8च स्वरूपामध्ये. तुम्ही मोजा. बालकृष्ण, लाला कृष्ण, राधा कृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर कृष्ण. 8वं स्वरूप कार्य योगेश्वर आहे. अर्जुनाच्या रथावर जो सारथी तो योगेश्वर. हे 8वं. ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय्य गुणवर्य वसती जसं म्हणतो भगवंत. हे द्वारकेचा राजा झाला. हे 7वं स्वरूप कार्य भगवान कृष्ण. साक्षात लक्ष्मी रुक्माईच्या रूपात अर्धांगिनी झाली, हा श्रीकृष्ण. खांद्यावर कांबळा, हातात काठी घेऊन गायी चारतो, हा गोपाल कृष्ण. रास क्रीडेच्या वेळेला प्रत्येक गोपिकेला वाटतो माझ्याच पुढे कृष्ण आहे, हा युगल कृष्ण. राधेच्या सानिध्यात राहू लागला, हा राधा कृष्ण. यशोदेनं लालन पालन केलं, हा लाला कृष्ण. आणि पहिला प्रगट झाला गोकुळात, हा बाळकृष्ण नंदागरी. मोजले तुम्ही? बाळकृष्ण, लाला कृष्ण, राधा कृष्ण, युगल कृष्ण, गोपाल कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर. विठ्ठल अंश अंशांश तथावेश कला पूर्ण प्रकटते. अवतार अनंत आहे, मुख्य 10 आहे आणि प्रकार 6 आहे. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार. हे 2 परिपूर्णतम आहे. राम आणि कृष्णकार ज्याच्या 4 व्यूह प्रगट होतात त्याला परिपूर्णतम म्हणतात. 4 व्यूह, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हे 4. इथे श्रीकृष्ण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण, हे 4. म्हणून पूर्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार. दुर्जनाचा करोनी संहार, दुर्जनाचा करोनी संहार. अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. पाऊस येतो, आलाच पाहिजे. आपण भिजलो तरी चालल, म्हणजे मी कोरड्या जागेत राहून बोलतोय. हा ना. आपल्या नियोजनात पाऊस नाही, पावसात नियोजन आहे, हे लक्षात ठेवा. अरे आजचा
पाऊसचं वर्णन काय आहे? मंद मंद मेघ गर्जना करी, नद्या वाहताती दोई थड्या, मयुरादी पक्ष नृत्य करतात. या मेघ गर्जना, पाऊस पडतो, यमुना वाहतीन, तेव्हा कृष्ण जन्माय. म्हणून हा विक्षेप नाही, आपला यज्ञ सफल झाला त्याची ही पोच पावती आहे. यज्ञात भवती पर्जन्यो. विठ्ठल गुरुजनाचा येणे करुणी संवार, पूर्णावतार रामकृष्ण अवतार. अवतार शब्दाचा अर्थ आहे वरून खाली येणे. अवतरती, तरती म्हणजे तरणे, पण धातूला उपसर्ग लागला म्हणजे अर्थ बदलतो. आमचे निकम बाबा शिकवायचे, धातूला विघ्ने बाबा उपसर्ग लागला की अर्थ बदलतो. म्हणून अवतरती, पण उपसर्ग लागल्यामुळे अवतरतीचा अर्थ झाला खाली येणे. अवतार, भगवान अवतार घेतो त्याची प्रमुख 3 कारण आहे, सर्वांना पाठ आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ही सगळी गीता तुम्हाला पाठ आहे. असू द्या, ते होईल, बरोबर बरोबर होईल ते. अरे कृष्ण जन्म आहे ते लीला चालणार आपल्या. यदा हे भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. पहिलं कार्य आहे साधूनां परित्राणाय, दुसरं दुष्कृतां विनाशाय, आणि मग तिसरं आहे धर्म संस्थापनार्थाय. धर्म हा पदार्थ नसतो बरं का, तो धर्मीच्या आश्रयाने आहे, गुण गुणीच्या आश्रयाने आहे, कर्म कर्मीच्या आश्रयाने आहे, सुगंध फुलाच्या आश्रयाने आहे. ही सावयव पदार्थ नाही. सुगंध नाहीतर रोडच्या अलीकडे एक वारकरी उभा होता आणि पलीकडे 50 फुटाचा रोड, त्याच्या पलीकडे हॉटेल, भजी तळणं चाललेली होती, सुगंध सुटला होता आणि 50 फुटावर रोडच्या अलीकडचा वारकरी वास घेत होता जवळजवळ अर्धा तास. हॉटेलवाल्याचं लक्ष गेलं, त्यानं असं केलं, वारकऱ्याला वाटलं भजी देतोय आपल्याला, गेलं पलीकडे हॉटेलच्या बाकड्यावर जाऊन बसलं. अर्धा तास पाहतोय मी तुम्हाला, आमच्या भज्याचा वास घेतला तुम्ही अर्धा तास. हो, 100 रुपये काढा. अरे मी 50 फूट पलीकडे रोडच्या, नाही वासाचं बिल 100 रुपये, भज्याच्या वासाचं 100 रुपये बिल, पलीकडे होतो. पहिले पैसे काढा. वारकरी कीर्तन ऐकलेला होता. ठीक आहे, मी एवढ्या गिरायकाच्या समोर पैसे देत नाही, आत चला. हॉटेल मालकाला आत नेलं, गोदरेजच्या कपाटाच्या पुढे टेबल होता, वारकऱ्यानं तिथं नोट ठेवली 100ची, त्याला आरसा होता. बिल कशाचं आहे मालक, भज्याचं का वासाचं? वासाचं. आतली नोट घ्या. म्हणलं जाय भाऊ. विठ्ठल सावयव पदार्थ नाही, आश्रित आहे. जर कोणी म्हणलं आजचे महाराज लई नाजूक आहे, त्यांना फुलाचा हार सहन होत नाही, सुगंधाचा करा, शक्य नाही. सुमनाचा परिमळू गुंफिता नये, मलयानीयसी तळू पालविये नये गाळू. सुमनाचा परिमळू गुंफिता नये, सुगंध फुलाच्या आश्रयाने, कर्म कर्मीच्या आश्रयाने, धर्म धर्मीच्या आश्रयाने. म्हणून पहिला शब्द आहे परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम. पहिलं कार्य जर असेल तर साधूचं रक्षण, दुर्जनाचा नाश, मग धर्माची संस्थापना आपोआप होते. हे नसल पटत.
तुमचा बालमित्र अमेरिकेला, कल्पना करा कल्पनेला काय खर्च आहे. तुमचा मित्र मुंबईला आहे, तुम्ही एकाच वर्गात शिकला बरं का विघ्ने महाराज. तो मुंबईला नाही अमेरिकेला मोठा अधिकारी झाला, 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढाचा ऑफिसर. शेवटी त्याची आई आजारी पडली, लोकांनी फोन केला, अरे आई आजारी पडली न सारखं तुझं नाव घेते बाबा भेटीला आहे. तो आय एम बिजी म्हणत होता, मेली माय. मग लोकांनी म्हटलं आई मरण पावली, म्हणले काय अंत्ययात्रा काढून घ्या, खर्च पाठवून देतो. हे बैमान खर्च पाठवतो अमेरिकेहून. 1 वर्षांनी बाप मेला तरी आला नाही. पुन्हा 5-6 वर्षाचा काळ गेला, वाड्याला कुलूप लागलं, 100 एकर जमीन पडीक आहे. त्याचा जो बालमित्र होता त्यानं त्याला मोबाईल केला, तुझी आई मरण पावली आला नाही, तुझा बाप मेला तरी आला नाही, आता माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला आहे, आता जर आला नाही तर तुझा माझा संबंध संपला. आदल्याच दिवशी आला, 1 तारीख उद्याची होती, पण सगळे गाव त्याच्यावर तुटून पडलेले का बैमाना. आई मेली, पाय घासून घासून तुझं नाव घेऊन तरी आला नाही, नंतर बाप मेला तरी आला नाही, 100 एकर जमीन पडीक आहे, अर्ध्या एकरात वाडा त्याला कुलूप आहे. म्हणला चुकलं माझं. आणि तो जेव्हा वाड्याच्या दारापुढे आला, सर 7 वर्षे झाले होते, वाड्याला कुलूप गंजलेलं होतं, येड्या बाबळी वाढल्या होत्या, गाजर गवत, आणि मग वाड्याच्या दारात येऊन ढसा रडू लागला. भूतकाळ आठवला, इथं माझी माय आणि बाप मला घेऊन फिरवायचे, खेळवायचे, आम्ही बालमित्र इथं खेळायचो. भूतकाळ आठवला, रडायला लागला. श्रीमंत होता, त्यानं 200 कामगार सांगितले ऑइल पेंट वाल्यापासून, पार एका दिवसात वाडा चकचकीत केला. माझा दृष्टांत संपला. माझा प्रश्न आहे, तो अमेरिकेहून आला, वाड्यातला कचरा काढायला आला का? उत्तर आहे, त्याच्या मित्राच्या प्रेमासाठी आला. मित्राच्या प्रेमासाठी आला, पण आलाच आहे ना, मग कचराही काढून गेला. तसा भगवान पहिला साधूसाठी येतो, आलाच आहे ना, मग दुर्जन रूपी कचरा काढून जातो. म्हणून साधूना. बरं ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. भगवान म्हणतो मी साधूसाठी अवतार घेतो, इथपर्यंत ठीक आहे. पण साधू म्हणतात का? अरे साधूही छातीला हात लावून सांगतात, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार.
सज्जनासाठी अवतार घेतो आणि संतही म्हणतात देव आमच्यासाठी येतो, आम्हासाठी. आता अभंगावर आलो आपण. पण आज जरा बंधन आहे, मला पौराणिक संबंध आहे, आज कृष्ण जन्म करायचा आहे बरं का विघ्ने बाबा. त्यामुळे आता चाकोरीच्या बाहेर जाता येणार नाही. बरोबर करू, नाही तर दररोजही जात नाही म्हणा. आम्हासाठी अवतार. आणि मग मत्स्य कुर्मा आदी शुकर, हे मत्स्य कच्छ त्याला कुर्म म्हणतात, वराह. थोडंसं बारीक चिंतन करा. आता घड्याळ झपाट्यानं चाललं, थोडं काही समृद्धीनेही प्रवास करू आपण, काही काळजी नाही. बाबा केवढं स्वरूप आलं हे, दृष्ट लागेल असं. नावही सुंदर आहे, गोवर्धनगड. आता मंदिर झालं का पूर्ण? चालू आहे. त्यांच्या घरी जेवून आलो मी, ते बांधकाम करतात. गोवर्धन या नावामध्ये सगळा अर्थ सामावलेला आहे. हे नीट आहे का? कीर्तन विसरला तरी चालेल. गोवर्धन उचलायची ताकद एकट्या भगवान कृष्णाच्या करांगुळीत होती, पण एकट्यानं उचलला नाही, आपले गोपाळ गोळा केले. हे लक्षात ठेवा. हे जे गोपाळ आले ना सगळे गोवर्धनावर, नंतर एकटा श्रीकृष्ण गोवर्धन उचलू शकत होता, पण नाही. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, अरे काठ्या लावा, काठ्या लावा, काठ्या. घामाघूम होईपर्यंत साणप बाबा काठ्या लावल्या गोपाळाने, आणि किसनरावनं करांगोळी लावली. उचलला गोवर्धन, उचलला. तसं जास्त मोठी देणगी देणारा परिसरातला असेल त्याला या भागातला कृष्ण समजू आपण. काही परिस्थितीनं गरीब असेल, शांतता ठेवा. हा जमलं. दोन शेळ्या, थोडंसं प्रेमाचं असतं, 2 शेळ्या चारत असेल, गाठी गाठीचं धोत्र, जर्मनच्या ताटात शिळीपाकी भाकरी खात असेल, मोडक्या झोपड्यात राहत असेल, न त्यानेही आपल्या कमाईतले 1100 रुपये इथं आणून दिले असेल, त्याला या भागातला गोपाळ समजा. हे सगळे परिसरातले गोपाळ आणि कृष्ण एकत्रित आले म्हणून दृष्ट लागेल असं कार्य या ठिकाणी. आपण जाऊ सगळे, तिकडेच निघालो. तिकडेच चाललो आपण, दररोज तिकडेच चाललो. मरण ही समुद्र आहे, जन्म हा पहाड आहे, जीवन ही नदी आहे, आयुष्य पाणी. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. आणि ते चाललेलं आहे. आयुष्य जात आहे पहा, गेली ऐसी घडी पुन्हा नये. आजचा दिवस उद्या नाही, आपण तिकडेच चाललो, जायचंच आहे. पण प्रपंचाचं कितीही करा, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या, दोघाची आपल्या, काळाचं पांढरं वाटोळाचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल, याची शाश्वती नाही. एवढंच एक कार्य आपल्या जीवनात आपण सगळे जाऊ. पण इथे चंद्र सूर्य असेपर्यंत भाविक नतमस्तक होईल, हयात पिढीचं नाव घेईल की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि मला खात्री आहे तुम्ही गोवर्धनाला जर 10,000 रुपयाची देणगी दिली तर माझा भगवान कृष्ण एकाच वर्षात तुम्हाला 10 पट वापस केल्याशिवाय राहणार नाही. पदर फाटेपर्यंत देतो. म्हणून नोहे एकल्याचा खेळ. आता म्हणण्याचा उद्देश कळला तुम्हाला की सढळ हाताने या गोवर्धन गडावरती आपण सर्वांनी सहकार्य करा. भगवंत तुमच्याकडून करून घेणार आहे. पुन्हा आता आलं वगार म्हणून सांगतोच बरं का जापे सर. गेवराईला 50 वर्ष सप्ताहाला पूर्ण होतात.
सुवर्ण महोत्सव जमला होता. हा तिसरा टप्पा आहे. पहिला तपपूर्ती, दुसरा रौप्य, तिसरा सुवर्ण, चौथा अमृत आणि पाचवा शताब्दी, असे जे 5 टप्पे आहे. आणि कोण्या ब्राह्मणाकडे जाऊ नका, मी सांगतो ते गणित करा. 12 वर्षे झाले की तपपूर्ती, पण रौप्य करायचं असेल तर 2 तपामध्ये 1 मिळवायचा असतो, मग रौप्य. सुवर्ण करायचं असेल तर 4 तपामध्ये 2 मिळवायचे, मग सुवर्ण. अमृत करायचं असेल तर 6 तपात 3 मिळवावे लागतात, तर अमृत महोत्सव होतो. आणि शताब्दी महोत्सव करायच्या वेळेला 8 तपामध्ये 4 मिळवायचे. घरी गेल्यावर गणित करा. पहिला 12 वर्षात तपपूर्ती, हे गेवराईसाठी सांगतो हा. मग 2 तप अधिक 1, 12 दुणे 24 ने 1 25 झाले की रौप्य. मग 4 तप अधिक 2, 12 चौक 48 आणि 2 मिळवायचे, मग होतो सुवर्ण. 6 तप झाल्यावर 3 मिळवायचे, 12 सकम 72 अधिक 3 मग 75, हा अमृत होतो. आणि 8 तप पूर्ण झाले की 12 8 96, 4 मिळवून करायचा तो शताब्दी. त्यापैकी तिसरा टप्पा गेवराईच्या लोकांनी गाठला. सुवर्ण महोत्सव मे मध्ये आहे आणि विशेष केंद्रे बाबांनी माझीच रामकथा त्याच्यात ठेवली, हा ना. 4 मेला सुरुवात होईल, 10 मेला अक्षय तृतीया आहे आणि 11ला काला होईल. म्हणून गेवराईच्या ग्रामस्थांच्या वतीनं आजपासूनच श्रवणाचं निमंत्रण देतो. येण्या जाण्याची व्यवस्था ज्याची त्याची त्यानं करायची. विठ्ठल आता अभंगाकडे पाहू. हे गरजेचंच होतं. आम्हासाठी अवतार मत्स्य, इथून सुरुवात आहे. आता थोडा विचार. चापे सर, पहिला मत्स्य शब्द आहे, नंतर कत्स्य आहे, नंतर वरा आहे, मग नरसिंह आहे, मग वामन आहे, मग परशुराम आहे, मग श्रीराम आहे, मग कृष्ण आहे, मग बौद्ध, नंतर कलंकी. ही सुधारणा म्हणजे आपल्या लक्षात येईल. मत्स्य अवतार कशासाठी झालं हे सगळ्यांना माहिती आहे, पण मासा कायम पाण्यात असतो, कायम पाण्यात असतो. पहिला मत्स्य अवतार आहे. मग थोडी सुधारणा झाली, कासवाचा अवतार. आता कासव जास्त वेळ पाणी, कमी वेळ जमीन. जरा आपल्याकडे यायला लागला देव आता, हे नीट ऐका. मग तिसऱ्या अवतारामध्ये वराह. आता वराह जास्त वेळ जमीन, कमी वेळ पाणी. पूर्ण वेळ पाणी मासा, जास्त वेळ पाणी, कमी वेळ जमीन कासव, जास्त वेळ जमीन, कमी वेळ पाणी वराह. इथपर्यंत आलो आपण. मग नरसिंह, तोंड वाघाचं आणि खाली माणसाचं, अजून पूर्ण माणूस नाही. मग एवढासा झाला तो वामन. परशुराम, पण जवळ जाण्याची हिंमत नाही, कायम परशु हातातनं तांबडे डोळे. मग झाला श्रीराम, पण पोझिशनवर बाबा. धनुष्याला बाण, खांद्यात धनुष्य, भात्यामध्ये बाण. वैरी कुठून येईल सांगता येत नाही, नेहमी तयारीत. पुन्हा सुधारणा झाली. राम अवतारात पायाला पाय लागू दिला नाही, 2 फुटाचं अंतर होतं. कृष्ण अवतारात सुधारणा केली, पाय जवळ घेतला पण वाकडाच धरला. हे लक्षात ठेवा. अजून हे लक्षात आलं. मत्स्य, कत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, पायात अंतर आहे. किसनरावनं पाय जवळ घेतला पण वाकडा. देवडा चरणी बा जमला. वाजवितो वेणू गोपिकारा म्हणून स्वामी माझा. आणि ते कृष्णराव जेव्हा पंढरपूरला आले, पुंडलिकरायानं सांगितलं, हे मागचं चालणार नाही, आता मागं पुढं पाय न असं तसं. मग सारखे ठेवा. विटेवरी ज्याची पाऊली समान, विटेवरी ज्याची पाऊली, विटेवरी ज्याची पाऊली समान, विटेवरी ज्याची पाऊली समान. रोजी एक दान शूरदान, रोजी एक दान शूरदान, रोजी एक दान शूरदान. पुढे बौद्ध, नंतर कलंकी ठरलेलं आहे. आम्हासाठी म्हणून आदी शब्दाने मत्स्य कुर्मादी सुकर, हे बाकी सगळे घ्यायचे. आम्हासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी सुकर. हो, पण तुमच्यासाठी अवतार घेण्याचं कारण काय? कारण भक्तावर त्याचं असणारं प्रेम. मोहे थांबली माना, मोहे
पोटी मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा. सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे प्रल्हादजी चतुर्थ चिरंजीव हिरण्यकश्यपूचे. बरं का आवाळ बाबा, पहिले 3 होते लाद अनुलाद सल्लाद, पण ते प्रसिद्ध झाले नाही. का नाही झाले? बापासारखे निघले. हे धाकट विरोधात गेलं म्हणून प्रसिद्ध कोण होतंय? सगळे पाठ आहे तुम्हाला कीर्तन. मोठा मुलगा लाद होता, दुसरा अनुल्लाद होता, तिसरा सल्लाद होता आणि सगळ्यात धाकटा प्रल्हाद होता. विरोधात म्हणजे नाव घेऊन दी देवाचे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. बापाचा कायदा माझ्या राज्यात नाव घेणाऱ्याचा शिरच्छेद करण्यात येईल. मुलानंच कायदा तोडला, नाम प्रल्हाद उच्चारी. त्याला बिघडवण्यासाठी असुरी राजनीती शिक्षण संस्थेमध्ये घातला. ही नीट आहे का बोर्ड? वारकरी शिक्षण संस्था नाही, युगने बाबा. असुरी राजनीती शिक्षण संस्था. वाचलं का बॅनर कुठं? हे भागवतातलं सांगतो. असुरी राजनीती शिक्षण संस्था. आणि त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुक्राचार्य, देवाचे गुरु. आणि त्यांनी आपली स्वतःची 2 मुलं शिक्षक म्हणून लावली, शंडा आणि अमर्क. आपण शंडा मर्क असं म्हणतो ना, हे 2 आहे. एक शंड आहे, एक अमर्क आहे. पूर्वीपासूनची पद्धत आहे, संस्था त्यांचीच. शिक्षक म्हणून मुलंही. त्या शाळेत प्रल्हादाला शिकायला टाकला. प्रल्हाद शिकला नाही. दुपारच्या सुट्टीत पूर्ण वर्ग बिघडवला. दुपारची सुट्टी झाली की प्रल्हाद मुलांना घ्यायचा. अरे हे काय शिकता? तुझ्या बापाचाच कायदा आहे. कायदा जाऊ द्या शाळेत, आता झाडाखाली यावं आपण, मी सांगतो ते करा. काय? तुही नाम कारण सबे काज तारण धरो उसका धारण निवारण करेगा नथा दात वाको दिया दूध माको खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा जिलका कीना जिने पेट दीना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकद्दर की अंदर जिने टाक मारा न टारा टरेगा जब दात न दे तब दूध दियो जब दात आए तो को अन्न देते. मी त्या झाडाखाली होतो म्हणून सांगतो. प्रल्हादजी सगळ्या मित्रांना, सगळ्या वर्ग बिघडवला. आणि मग बापानं विचारलं, काय शिकला ते सांगे. भजन शिकलो पप्पा. भजन? कोणाचं भजन? येरू म्हणे नारायण या वाचून काही नेणे. नारायण कुठं आहे तो? कोपुणिया पिता पुषे प्रल्हादासी. सांग ऋषिकेशी कोठे आहे? त्याने उत्तर दिलं, येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळी. येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळी. आहे वनमाळी जेथे तेथे. बापाच्या प्रश्नाचं उत्तर, कोपुणिया पिता पुसे प्रल्हादासी. सांग ऋषिकेशी कोठे आहे? येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळी. आहे वनमाळी जेथे तेथे. सगळीकडे. हा, मग या पुढच्या खांबात का नाही दिसत? भागवतात प्रश्न केलाय तो. कस्मा स्तंभे न दृश्यते. हिरण्यकश्यपू वाच. अरे सगळीकडे आहे म्हणतो, तर कस्मा स्तंभे न दृश्यते, या खांबात का नाही दिसत? खांबात आहे बाबा, या खांबात आहे. हा, राग आला, मारली लात. मारली लात, परिणाम हा केसर से उड़ी. हा केसर से उड़ी. हा केसर से उड़ी. हा केसर से उड़ी. धावने या स्तंभ फोडी. घालून या स्तंभ फोडी. ऐसी कृपावंत
सरसी उडी घालून या स्तंभ पोळी. बस. प्रगट स्तंभी नरहरी. बस सगळी प्रमाण पाठ आहे तुम्हाला. मी का सांगतो, सुरुवातीला हिरण्यकश्यपूला कुठं दिसला नाही, पण प्रल्हादानं हाक मारल्या बरोबर ते मोबाईल मध्ये पाठ आहे का रे आता. अभंग मोबाईल मध्ये असतो ना. मग कुठे न दिसे पाहता पाहता, कुठे न दिसे पाहता, कुठे न दिसे पाहता पाहता, कुठे न दिसे पाहता, कुठे न दिसे दृश्यते. का दिसत नाही खांबात आहे बाबा. सुरुवातीला कोठे दिसे पाहता, लात मारल्याबरोबर उडी घाली अवचिता. अवतार प्रल्हादासाठी म्हणून शब्द आहे आम्हासाठी. नरसिंहाचा अवतार कोणासाठी? प्रल्हादासाठी. कोठे ते झुंजूर मासाचे दिवस होते बरं का. तिकडची गोष्ट सांगतो. झुंजूर मासाचे दिवस होते आणि धर्मराज म्हणाले, भीमा उद्या सूर्योदयाच्या वेळी जेवायला श्रीकृष्ण पाहिजे. उद्या सकाळी पाहिजे का? हा, सूर्योदयाच्या वेळी. ठीक आहे. अरे ठीक आहे काय, द्वारकेला जाशील केव्हा? उद्या पाहिजे ना सूर्योदयाच्या वेळी. झालं. चौकशी केली तर भीम झोपूनच होता. सूर्याचा उदय व्हायला आला. अरे भीमा, तुला काल सांगितलं इथे पाहिजे भगवान कृष्ण. झुंजूर मासाचे दिवस आहे, जेवायला आपल्या पंक्तीला. अजून सूर्योदयाला 10 मिनिट वेळ आहे दादा. मग काय मोबाईल करणार आहे का तू? तुम्ही पात्र वाढा बरं का जापे सर. कृष्णाचं एक पात्र शिल्लक ठेवा. सूर्याचा उदय झाला आणि भीम अंगणात आला. गदा घेतली, फेकली वर, आणि गदा पडायच्या आधी आपली मान गदेखाली घातली. गदा भीमाच्या डोक्यात पडायच्या आधी देवानं धरली. का रे भावाचं काय झालं का रे? का आत्महत्या करता? नाही, मग निमंत्रण आहे जेवणाचं. हे असं मला माहिती होतं देवा. द्वारकेला येईपर्यंत किती दिवस लागेल? मग
तू मला मरू देणार नाही, मला माहिती होतं माझ्या डोक्यात गदा पडायच्या आधी हजर होशील. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. पुन्हा आपण पहा, मीराबाई राजकन्या. मीराबाईसाठी मुलगा बघायला गेले वडील, तेव्हा मीराबाईनं सांगितलं, बाबा तुम्हाला आठवत नाही का, मी तुमच्यासोबत कृष्ण मंदिरात येत होती. छोटीशी मीरा, बापानं असं केलं की ती असं करायची. हां, मुलाचं तुम्ही पहा, बापासारखं आचरण मुलं करतात. नाही तर बापानं जर सांगितलं विडी पेटवून आण रे, तर 2-4 दिवस ते चांगलं काम करतं आणि 5व्या दिवशी टेस्टिंग करतं. म्हणून हे बापावर जबाबदारी बरं का, हे तसं म्हणून मीराबाई वडिलानं असे हात जोडले की कृष्णमूर्ती पुढे छोटीशी मीरा हात जोडायची. बापानं डोळे मिटले की मीराबाईनं डोळे मिटवावे. दर्शन बापानं घेतलं की मीराबाईनं घ्यावं. सहज वडील म्हणाले तिचं कौतुक पाहून, बरं का देवा, माझी मीरा तुम्हाला अर्पण. हासते वेल्हाळ मीराबाई, हासते वेल्हाळ म्हणे देवा हिचा करावा सांभाळ, म्हणे देवा हिचा करावा सांभाळ. हासते वेल्हाळ मीराबाई, मीरा तुम्हाला अर्पण. मग मीराबाई रात्रंदिवस कृष्ण भजनात तल्लीन झालेली. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुल नाशिनी. हिचं लग्न उरकून टाकावं म्हणून वडील गेले राजपुत्र पाहण्यासाठी. मीराबाईनं आल्यावर विचारलं, कुठे गेलता पप्पा? पप्पा नाही, बाबा असं ना. कुठे गेलता? तुझं लग्न करायचं बेटा. माझा काय पुनर्विवाह करणार का तुम्ही? म्हणजे तुम्हाला आठवत नाही का बाबा, कन्यादान करण्याचा अधिकार बापाला असतो, तुम्ही मला कृष्णाला दिलेला आहे. मग तुम्ही कोण्या तरी राजपुत्रासोबत माझं लग्न लावणार, तो एक दिवस मरणार आणि तुमची मीरा कुंकू पुसून विधवा होऊन जन्मभर रडणार. मी त्याला वरलंय बाबा, कधी तुमच्या मीराला विधवा व्हायचं काम पडणार नाही, कुंकू पुसावं लागणार. ऐसे बरको केव भरू जो जल में और मर जाए, बरबरा गोपाल जी मेरो चुडो अमर हो जाए. आता दुसरा नको बाबा, नका दुजावर पाहू आता, नका त्याने केला असे माझा अंगीकार, अंगीकार, नका दुजावर पाहू आता. बापाला वाटलं आता ते तसं नाही, हे संपलेली बरी, म्हणून विष का प्याला राणाजीने भेजा. पिवत पिवत मीरा हासी रे. हसत हसत मीराबाईनं विष प्राशन केलं. मीराबाईला काही झालं नाही. मग मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, बाधा झाली तयाची देवेळी, नाही बाधा झाली तयाची तेवेळी, मूर्ती झाली काळी देवाजीची. अरे जहर मीराबाईनं प्राशन केलं आणि मूर्ती कृष्णाची काळी ठिक्कर पडली. म्हणून चौथं चरण,
ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी जहर प्राशन मीराबाईनं केलं मूर्ती झाली काळी देवाजीची. मी सांगून गेलो या सगळ्या अभंगाला पौराणिक संदर्भ जोडलेले आहे. पुढे झाला का सुरू आहे ते कृष्ण जन्माला तसंच पाहिजे मावशी, तसंच पाहिजे हा. बरोबर आहे वातावरण. हा आपण कुठं आहे? गोवर्धन गडावर आहे ना. मग वातावरण कसं पाहिजे? बरोबर आहे. ही श्रीकृष्णाची कृपा आहे आणि सगळे शेतकरी प्रसन्न झाले आजच एवढ्याच थेंबानं आहे ना. बरोबर 12ला मी मोकळे करतो तुम्हाला, अजिबात काळजी करू नका. रोजचा नियम होता भगवान श्रीकृष्णजी आधी उतरायचे, अर्जुनाला हात द्यायचे, युद्ध संपलं संध्याकाळी म्हणजे उतरा मालक आणि युद्ध पूर्ण झालं. उतर अर्जुना, मी गाडी मालक आहे तुम्ही ड्रायव्हर. ते झाली मी ज्या संपली. उतर. अक्षरशः ढकलून दिला अर्जुन खाली रथातून आणि टाकली उडी देवानं. अख्खा रथ पेटला. चापे सर, देवानं उडी टाकल्यावर रथ पेटत असतो. तैसा हृदयामध्ये मी रामून. त्यानं उडी टाकली की डेड बॉडी स्मशानात पेटवतात का नाही आपले. बस देवानं उडी टाकली का रथ पेटला. अर्जुन म्हणला देवा, आज जर तुमच्या नंतर उतरलो असतो तर दुसरं येड्या बाबाईचं सरपण आणायची गरज नव्हती, यातच भागलं असतं. म्हणून तुला म्हटलं होतं आज खाली उतर आधी, पण रोज तुम्ही उतरायचे. तुला काय वाटतं अर्जुना, पलीकडच्या पार्टीला मातीचे द्रोण होते का रे? एकाचेनी मनोव्यापार आहे, विश्वची वै संवार आहे. अरे तुझी पहिल्या दिवशीच होळी पेटली असती आजच्या सारखी, पण 18 दिवस सुरक्षित राहिला. याचं कारण मी तुझ्या पुढे बसलो होतो म्हणून. पाठीशी घात राहणं आपण पुढा राहिला माघाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे मोह धाव घाली पाणा नाव घेता पंढरी राणा. अर्धाच तास शिल्लक आहे. तू का म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मध्ये. भगवंताचं नाव म्हणजेच नाव आहे. बस नावा या सहस्त्रवरी वगैरे वगैरे. आता मी का थांबलो? बरोबर
अर्धा तास शिल्लक आहे, त्याच्यात सगळे कोणीही कृष्ण जन्माचा जय जयकार झाल्याशिवाय जागा सोडायची नाही. ते 12ला आपणाला पूर्ण करायचं आहे. आता थोडी घाई करू नका, मी सांगतो तसं तसं. विठोबा रखमाई होईल, आमच्या भगिनीची चाल बरं का ताई, तयारीत राहा. ते नाही चालत, भागवा भागवे. त्याच्यानंतर पौराणिक कथाभाग करून बरोबर 12ला कृष्ण जन्म. बरोबर. आता थोडीशी गंमत करू आपण. बडे साहेब, आता ते थोडंसं पंढरपूर करू. गोवर्धन तर झालाच. हात वर करा. शूटिंग वाले एवढं घ्या. हे टाटा बिर्लाला नाही हा आनंद. तिथून जमत नसेल तर फोटोग्राफर स्टेजवर या. पहिले मोठे मोठे लोक बसले आहेत, त्यांचे हात घ्या सगळे दुखायच्या आधी. हा असं उद्या पेपरला देऊ ना आपण, पहिल्या पानावर कळू द्या. काय गोवर्धन गडावरचा सोहळा, असं वाटत होतं की साक्षात गोवर्धनावरच आपण आहे ना. एवढे हात. थांबा 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 थांबा, बरोबर करतो. हात वरच ठेवा. कोणी हात खाली ठेवायचे नाही. भगवान श्रीकृष्ण वरून पाहतो, हात कोणाचा खाली आहे तसाच खाली राहील. आता ते हार घालणारे घाई करू नका. एक मजा करू द्या आपण 2-3 मिनिट. अरे सगळे कीर्तन पाठ आहे, मी काय सांगणार आहे. हे हा आनंद लुटायचा आपल्याला. हा एका तालात माझ्या इशाऱ्याकडे लक्ष द्यायचं. मी सांगितलं की बंद करा. विठोबा एक हात वर, एक हात वर, एक टाळी ताकत. हा एक थांबा, चिल्लर नाही. एक 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 हा सुख सोहळा स्वर्गी नाही 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 विठ्ठल मना सांप्रदायिक भजन. हा हॅलो
आम्हासाठी